वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ह्याचा एक फार्म वेगवेगळ्या ठिकाणी फार्म आहेत। एक आहे नागपूरला आहे, एक आहे जालन्याला आहे, एक मांजरीला आहे, एक नायगावला आहे, एक आपल्या इथं आंबोली घाटाच्या म्हणजे आंबोलीच्या परिसरामध्ये आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात। तिथं मी यायचं ठरवलं होतं। आज माझ्या खो खोच्या पण स्पर्धा आहेत त्या इचलकरंजीला। मी इचलकरंजी पण कॉर्पोरेशनची मीटिंग लावलेली आहे आणि अनायशा माझ्याकडं मला पालकमंत्र्यांनी आणि मुश्रीफ साहेबांनी विनंती केलेली होती, प्रकाशरावांनी, की दादा तुम्ही येताय तर आमचे काही प्रश्न आहेत कोल्हापूर शहराचे आणि जिल्ह्याचे, त्याबद्दलची आढावा बैठक जर घेतली तर कुठं आम्हाला निधी पाहिजे, कुठं आम्हाला केंद्र सरकारची मदत पाहिजे, कुठं आम्हाला राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागाची मदत पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांनी प्रेझेंटेशन दिलं। आणि ते प्रेझेंटेशन देत असताना मागं देखील आम्ही उदाहरणार्थ जायचं झालं तर केशवराव भोसले नाट्यगृहाला आपण निधी दिला आहे, तो 25 कोटी रुपये निधी आला आहे। त्याचं काम कसं चाललेलं आहे, त्याच्यात काही अडचणी आहेत का, पुढचे पैसे साधारण त्यांना कधी लागतील, त्याच पद्धतीनं आपलं क्रीडा संकुल असेल, इथलं विभागीय क्रीडा संकुल, त्याचबरोबर इथलं क्रिकेटच्या संदर्भामध्ये तुम्हाला 35 एकर जागा इथल्या कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनला पाहिजे आणि आपला ज्योतिबाचा विकास आराखडा, आपल्या महालक्ष्मीचा विकास आराखडा, आपलं कन्व्हेन्शन सेंटर, त्याचं आता मे महिन्यामध्ये आपल्याला भूमिपूजन घ्यायचं आहे, एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये। त्या प्रकारे अशा अनेक वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा। आपला नागपूर कोल्हापूर जो रोडचं काम चाललेलं आहे तिथले काही प्रश्न थोडेसे आहेत, ते प्रश्न कसे आपल्याला सोडवता येतील, अशा पद्धतीनं आपल्या इथं पालक सचिव देवरा आहेत, ते माझ्याकडेच ACS प्लॅनिंग म्हणून काम करतात आणि ह्या सगळ्याच्या बद्दलचा आढावा यांना साधारण वर्षभरात कुठल्या कामाकरता किती निधी लागणार आहेत आणि यंदा अर्थसंकल्पात त्यांना किती निधी मिळालेला आहे। DPDCमध्ये देखील कुठं काही त्यांना कट लागू नये आणि त्यांना गाड्या पाहिजे होत्या। खरं मागच्याच वेळेस सांगितलेलं होतं, आता इथं 3 गाड्या होत्या, त्यातली एक गाडी DV कार परभणीला का कुठं परत गेली, 2च गाड्या आहेत। त्याच्यामुळं एखाद दुसरे मंत्री दौऱ्यावर आले किंवा शासनाचे कोण प्रतिनिधी किंवा न्यायाधीश वगैरे तर वाहनाची गरज आहे, म्हणून 5 वाहनं त्यांनी मागितलेले आहेत। अशा वेगवेगळ्या अनेक विषयाच्या संदर्भामध्ये आम्ही पालकमंत्र्यांनी, प्रकाशराव आणि मुश्रीफ साहेबांनी आम्ही साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी केली। अधिकाऱ्यांना पण इथं महानगरपालिकेला चांगली इमारतीची गरज आहे, कारण पूर्वी जिथं आता महानगरपालिका भरती तिथं फार मर्यादित जागा आहे। आता आपलं कोल्हापूर शहर चौबाजूंनी वाढलेलं आहे आणि त्याच्यातनं मला COनी पण शेवटी एक चांगला जिल्हा परिषदेच्या शाळांच्या करता 5 वर्षाचा आराखडा पालकमंत्री आणि ह्या सगळ्यांनी तयार केलेला आहे। तर त्याला पण कसं 5 वर्षात काही DPCचा पैसा, काही CSRमधला पैसा, काही वेगवेगळ्या निधीतनं ते प्रयत्न करतायत आणि उत्तम प्रकारच्या शाळा आणि त्यांचे टॉयलेट ब्लॉक कसे होतील आणि दर्जेदार ज्ञान त्यांना कसं देता येईल, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींचा गेले साधारण 2 तास आम्ही चर्चा केली आणि एकंदरीत चर्चा समाधानकारक झालेली आहे। त्याच्यातून पुढं कसं जायचं, काही गोष्टींमध्ये मला मुख्यमंत्र्यांची पण चर्चा करावी लागणार आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांशी पण चर्चा करावी लागणार आहे। आणि माझा जो अनुभव आहे की काही प्रश्न असे असतात की त्यांच्यापर्यंत न्यावे लागतात, त्यावेळेस त्यांचाही सकारात्मक दृष्टिकोन असतो, कुठली काही अडचण नसते। या पद्धतीनं आपल्या कोल्हापूरचं विमानतळाच्या बद्दल आपल्याला धावपट्टी वाढवायची आणि धावपट्टी वाढवल्या, नाईट लँडिंग आता सुरू झाले, परंतु धावपट्टी वाढवल्यानंतर 2 रोड, एक स्टेट हायवे आहे आणि दुसरा पण एक रोड आहे, तो पण जरा बाहेरनं घ्यावा लागतो आहे, नवीन आपलं वाढ करतो आहे तिथं, तर त्यालाही काही निधी लागतो। काही ठिकाणी ब्रिज झालेत परंतु भराव राहिलेला आहे, तिथं ॲक्विजिशन केलं आहे पण दोन्ही बाजूला भराव करायचा आहे, त्याला काहीतरी 10-1 कोटी रुपये लागत आहेत।
अशा अनेक गोष्टींच्यावर चर्चा झालेली आहे. मी आता सगळी सांगत बसत नाही आणि ती चर्चा करून मी आता माझ्या इचलकरंजीच्या कार्यक्रमाला चाललो. एकाने कबरीपासून कामरापर्यंत हे अधिवेशन झालं, त्यामध्ये काही मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे झाले नाहीत असं उद्धव ठाकरे. तुम्ही काय म्हणावं, लोकशाहीमध्ये तो ज्याचा त्याचा अधिकार आहे. संविधानाच्या बद्दल शेवटच्या 2 दिवसात इतकी उत्तम चर्चा झाली की उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते विधिमंडळातले भास्करराव जाधव यांनीच अभिनंदन केलं की त्याची पुस्तिका काढा आणि ते सगळ्यांना सर्क्युलेट करा. एवढं सुंदर भाषण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तिथं केलं. नंबर 1, आमचं अधिवेशन 4 आठवड्याचं झालं. पत्रकार मित्रांनो, मागचं रेकॉर्ड काढून बघा. 4 आठवड्यात रोज आम्ही वर्किंग डेला 9 तास काम करत होतो. म्हणजे 1.5 दिवसाचं काम आम्ही तिथं करत होतो. सकाळपासून अनेक लक्षवेधी मार्गी लागल्या, प्रश्नोत्तराच्या गोष्टी मार्गी लागल्या, साधारण राज्य सरकारची काय भूमिका आहे ती सांगण्यात आली. अर्थसंकल्प 7,20,00,000 कोटीचा मांडण्यात आला, त्याच्याबद्दल सगळी साधक बाधक चर्चा झाली. सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आता विरोधकांना कुठलाच मुद्दा राहिलेला नाही, त्याच्यामुळं ते मुद्दे काढतात. वास्तविक आज काही अग्रलेख जर बघितले तर ह्याच्यामध्ये नुसतं विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून एक 10-15 मिनटं घोषणा द्यायच्या आणि नंतर सभागृहात येऊन बसायचं आणि मीडियाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला दाखवायचं की आम्ही फार काहीतरी काम करतोय, असा केविलवाणा प्रयत्न त्यांनी लोकांनी केला. वास्तविक आतमध्ये सभागृहामध्ये त्या लोकांची उपस्थिती पण फार नव्हती. पहिली लाईनमध्ये फार कमी लोक उपस्थित राहायचे. अशा प्रकारचं एकंदरीत ते विरोधक आमच्या उपाध्यक्षाची निवड बिनविरोध त्या ठिकाणी झाली आणि जे काही कामकाज आम्ही हातामध्ये घेतलेलं होतं ते सगळं कामकाज अतिशय व्यवस्थितपणे, कुठंही आम्हाला मोठं बहुमत असताना पण असं काहीतरी रेटून देण्याचा प्रयत्न आम्ही अजिबात केला नाही. लोकशाहीची जी तत्त्व असतात, जी मूल्य असतात, संविधानाने ज्या बाबी आपल्याला सांगितलेल्या आहे त्या सगळ्याचा आम्ही नीटपणे आदर ठेवून महायुतीच्या सरकारच्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळांनी आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी हे व्यवस्थित अधिवेशन पार पाडलं. आरोपी जे आहेत त्या आरोपींनी कबुली दिलेली आहे की आम्ही मारला आणि त्याचा व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यात चौकशी चालू ना, SITची चौकशी चालू आहे, CIDची चौकशी चालू आहे. कुठंही राजकीय हस्तक्षेप नाही आहे. सगळ्या गोष्टी तिथं उज्ज्वल निकम साहेबांच्या सारखे एक प्रख्यात वकील तिथं नेमले गेलेले आहेत. ते ती सगळी केस न्यायाधीशांच्या समोर मांडत आहेत आणि इथं कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये जो चुकीचं वागला असेल, जो दोषी असेल, जो त्याच्यामध्ये मास्टर माइंड असेल त्याला तिथं शासन होणार म्हणजे हद्दवाढीच्या संदर्भामध्ये नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी लोकप्रतिनिधी नवीन जे निवडून आलेले आहेत, जे हद्दवाढीशी संबंधित आहेत आणि जे पालकमंत्री प्रकाशराव आहेत, त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा केलेली आहे. शेवटी त्या भागातल्या लोकप्रतिनिधींचं म्हणणं पण ऐकून घ्यावं लागतं, कारण 5 लाख लोकांचं ते प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतायत. त्या मीटिंगमध्ये बऱ्याच अंशी मार्ग निघेल अशा प्रकारे चर्चा सकारात्मक झालेली आहे. नाही, 1 मिनिट. तुम्ही ना काही चांगला कार्यक्रम आणला तर वाईट काय तुम्हाला वाटतं त्याच्यात? हे आपण सर्व धर्म समभाव ही आपली देशाची परंपरा आहे आणि त्यामुळं हाही एक महत्त्वाचा घटक आहे. जसं इतर जातीचे, पंथांचे, धर्माचे वेगवेगळे सण असतात,
काहींचे ख्रिसमस असतो, काहींचा त्या ठिकाणी दिवाळी असते, गुढीपाडवा असतो, अनेक प्रकारचे सण त्या बाबतीमध्ये असतात. तशा पद्धतीनं ह्यांचा रमजानचा पवित्र महिना महत्त्वाचा असतो. त्या निमित्तानं त्याही घटकाला एक शुभेच्छा देण्याच्याकरता हा कार्यक्रम आणलेला आहे. हे सगळेच करत असतात, चांगली गोष्ट आहे. शाहूवाडी तालुक्यातील माळसोडे गाव आहे, 125 एकरमधली झाडं तोडली. त्याला वन विभागाने 1 लाख रुपये पहिला दंड केला. नंतर बातम्या आल्यानंतर चौकशी झाली तर 1 कोटीवर दंड गेला. मात्र त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. ही चौकशी महसूलने पण केली आणि वन विभाग मात्र त्याला पाठीशी गाठले जाते. मला ही जी काही माहिती नाही आहे तुम्ही आता लक्षात आणून दिली. मी सकाळी दुसऱ्या कामाच्या करता वन खात्याचे मंत्री गणेश नाईक साहेबांशी बोललेलो होतो. एका रस्त्याच्या संदर्भातला प्रश्न होता. तर मी मुंबईला गेल्यावर त्याबद्दल जरूर गणेश नाईक साहेबांच्या कानावर ही गोष्ट घालीन. वन विभागाच्या सचिवांना पण सांगेन की असं काही घडलेलं असेल तर पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टिकोनातनं कुठल्याही परिस्थितीत त्या वसुंधरेचा ऱ्हास होता कामा नये. याकरता कोण जर दोषी असेल तर जे काही वन खात्याचे कायदे नियम आहेत त्या पद्धतीनं कारवाई केली. अरे तुम्ही पत्रकार, मला एक कळत नाही, ते चौकशी चालू आहे ना, त्याला पकडलं आहे ना, त्या संदर्भामध्ये उद्याच्याला जो कोणी दोषी असेल त्याला पकडून त्यांनी गुन्हा कबूल केलेला असेल तर पुढं तशा पद्धतीनं केस ही कागदपत्र तयार केली जातील, न्याय व्यवस्थेच्या समोर मांडली जातील आणि दोषी असेल त्याला शासन केलं जाईल. कुणाकडे पैसे नाही. एक मिनिट, साखर कारखानदारांच्या संघटनेने आपल्याला एक निवेदन पण दिले की एसएमपी वाढली पाहिजे, इथेनॉलचे दर वाढले पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला असं झालं की उच्च न्यायालयाने 14 दिवसातच पैसे दिले. पत्रकार मित्रांनो, दरवर्षी FRP वाढती, आपल्याला माहिती का? दरवर्षी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, अमित भाई शहा आणि केंद्र सरकार हे FRP वाढवतं आहे. त्या पद्धतीनं दर देखील दिले जात आहे. आत्ताच्या काळामध्ये सुरुवातीला साखरेचे दर 3300-3400 होते, आता 3700-3800 झालेले आहेत आणि त्या प्रकारे कारखाने काम करतायत आणि आपल्या आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना दर देण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही म्हणताय तसा हायकोर्टाने काही आदेश दिलेले आहेत, त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचं काम आता सरकारचं आणि सहकार विभागाचं आणि साखर आयुक्तालयाचं आहे. आम्ही ते करू. त्याबद्दल काल चर्चा झालेली आहे. त्याबद्दल चर्चा झाली. ती गोष्ट स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांनी अतिशय गंभीरतेने घेतलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. काल शेवटचा दिवस होता. त्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करणार आहोत. ते खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही हे आम्ही पडताळून बघू. बऱ्याचदा कुठलाही पुरावा न देता बातम्या पसरवल्या जातात आणि त्याला काही अर्थ नसतो. उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना माहीत नाही, एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माहीत नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांना माहीत नाही आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हे वाढणार, नवीन जिल्हे होणार. मी CMला विचारतो, CM साहेब आपण काही बोलला का? CM मला म्हणतात तुम्ही काही बोलला का? काही कुठेही बातम्या पसरवतात, काही करतात. तुम्ही चौथा स्तंभ आहे. जबाबदारीनं वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या तर विश्वासार्हता सगळ्यांचीच वाढायला मदत होईल. चर्चा त्याच्या संदर्भातली पण झाली. त्यांना निधी आलेला आहे. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवण्याच्या संदर्भात आयुक्तांनी त्यांची कारवाई चालू आहे असं सांगितलेलं आहे. परंतु मी त्यांच्या लक्षात आणून दिलं
की बाबा हे जर केलं तर उद्याच्याला विस्तार वाढ झाल्यानंतर ही जी नवी गावं येतील त्यांचा पुन्हा ड्रेनेजचा प्रश्न निर्माण होईल, तर त्याचाही साकल्याने विचार आत्ताच्या STP मध्ये करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. बंद नाही रे, ॲडिशनलचं. दादा कर्ज घोषणा केली होती, त्यामुळे आता वसुलीला तुम्ही आमची भाषणं ऐकली नाही का? ऐकली सर दादा, पण आम्ही सांगितलं ना, वसुलीवरती परिणाम व्हायला लागलाय. तुमचा तो अजेंडा कधीपर्यंत ठरला हे जाहीर नव्हतं. आम्ही आता ज्यावेळी कर्नाटक शासनाला नावं ठेवली जात होती त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले. आपण जरा चालता का कर्नाटकला माझ्याबरोबर? आज काय त्या परिस्थिती त्या सरकारची झालेली आहे, आज पगाराची काय अवस्था आहे. मधल्या काळामध्ये केरळला कोर्टामध्ये जाऊन आम्हाला कर्ज अधिकचं काढायला परवानगी द्या असं सांगावं लागलं. त्याच्यामुळं हे जे काही आहे, आज आपण जसं महाराष्ट्रातली माहिती घेतात, आपल्याला कर्नाटक काही लांब नाही आहे. पलीकडे तुमचे तिथं काही पत्रकार मित्र असले तर त्यांनी काही योजना जाहीर केल्या आणि त्या योजना आता त्याची अंमलबजावणी करत आज काय परिस्थिती आर्थिक तयार झालेली आहे हे आपण जरा माहिती घ्या. ऐका आता माझं ऐका, तुम्ही प्रश्न विचारला आहे. आम्ही राज्याचं हित लक्षामध्ये घेता राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, आर्थिक शिस्त लागेल, अतिशय विचारपूर्वक ह्यावेळेचा अर्थसंकल्प आमच्या महायुतीच्या सरकारने सादर केलेला आहे. तो सर्वसमावेशक कसा करता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही कृषीला, महिलांना, मागासवर्गीय, आदिवासी या सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मागच्या काळामध्ये काही गोष्टी अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आलेल्या होत्या. त्याच्यातून लाडकी बहीण ही योजना आम्ही चालू ठेवलेली आहे, वीज माफीची योजना आम्ही चालू ठेवलेली आहे. बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमची एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघत ते निर्णय घेणार आहे. आम्ही त्याच्यापासून यत्किंचितही बाजूला गेलो नाही. आम्ही काल आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण वर बोलत असताना सभागृहात सांगितलेलं आहे, आम्ही जी काही आश्वासनं ह्या निवडणुकीच्या करता पुढच्या 5 वर्षाच्या करता दिलेली होती, त्या 5 वर्षात आम्ही टप्प्याटप्प्याने एक गोष्टी पार पाडू. दादा, शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते अशी टीका आहे ती संभाजी भिडेंनी केली. प्रत्येक जण त्यांना जे वाटतं ते बोलू शकता, परंतु आजपर्यंत तुम्ही शिवाजी महाराजांची सगळी पुस्तकं महाराजांवर असलेली पहा. शिवाजी महाराजांच्या जे काही हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं होतं त्याच्यामध्ये जे त्यांचं वेगवेगळे सरदार होते, वेगवेगळ्या जबाबदारी वेगवेगळ्या मान्यवरांच्यावर त्यांनी दिलेल्या होत्या, त्या जबाबदाऱ्यामध्ये देखील सर्व जाती धर्माचे लोक होते अशी इतिहासामध्ये नोंद आहे. आणि शिवाजी महाराजांचा जर इतिहास आपण सगळ्यांनी पाहिला तर शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते, रयतेचे राजा होते. राजा कसा असला पाहिजे, जगाने पण मान्य केलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा द्रष्टा राजा हा फार क्वचित इतर ठिकाणी पाहायला मिळाला. एवढं महाराजांचं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.